हर हर महादेव मंडळी, आज आपण एकदम परफेक्ट अशी मार्केट साईड रस्क म्हणजे टोस्टची रेसिपी पाहणार आहोत। मी मित्रांनो तुमच्यावर अगदी हायजेनिक रेसिपी शेअर केलेली आहे। अगदी तुमच्या घरामध्ये 1 कप रवा असेल ना, तुमच्यासाठी ही रेसिपी आहे। तसे मित्रांनो हे बघा, अतिशय परफेक्ट एकदम कुरकुरीत टोस्ट आपल्या घरच्या घरी कढईमध्ये तयार केलेले आहे। त्याचप्रमाणे चवीला म्हणा तर एकदम फर्स्ट क्लास। आता मित्रांनो मार्केटमध्ये बेकरीचे टोस्ट घेण्याची गरज नाही, एकदम हेल्दी आणि पौष्टिक टोस्ट तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। सर्वप्रथम आपल्या बाउलमध्ये बारीक रवा घ्यायचे, जाड रवा मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घ्या। त्यामध्ये अर्धा कप इतका आपल्या गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे, 1 मोठा चमच साखर ऍड करायची, चिमूटभर मीठ ऍड करायचं आहे आणि यामध्ये 1 चमच फ्लेवर करता विलायची पावडर ऍड करायची आहे, 2 कप इतकं दूध ऍड करायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा रवा छानपैकी एका प्लेटने कव्हर करून देऊन साईडला ठेवून द्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, परफेक्टली अर्धा तासानंतर पावशेर रवा बघा एकदम मस्त असा फुलला गेलाय। रवा जितका चांगला भिजवाल ना, तुमचे टोस्ट तितकेच मस्त असे कुरकुरीत तयार होतील। आता मित्रांनो आपल्याला भिजलेल्या रव्यामध्ये 1 इनो सॅशे ऍड करायचा आहे आणि तसेच आपल्या इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं दूध ऍड करायचं आहे आणि आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो टेन्शन घेण्याची गरज नाहीये, जर तुमच्याकडे ईस्ट नसेल किंवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर नसेल तर इनो वापरून तुम्ही एकदम झटपट तुम्ही टोस्ट बनवू शकता। आता टोस्टचं बॅटर आपल्याला छानपैकी इनो मिक्स केल्यानंतर झटपट टीन मध्ये सेट करून घ्यायचं आहे। टीनला मित्रांनो मी छानपैकी इथे ऑइलने ग्रीस करून त्यामध्ये बटर पेपर सेट केल्यानंतर बॅटर ओतलेला आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल ना, तुम्ही सुका मैदा देखील यामध्ये डस्ट करू शकता। बॅटर पोर करून झालं का 3 ते 4 वेळा पद्धतीने आपल्याला छानपैकी टॅप करायचे, म्हणजे एअर बबल्स असे निघून जातील। आता कढई मी छानपैकी 10 मिनिटाकरता प्रीहीट केलेला आहे। प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपल्याला टोस्टचं बॅटर छानपैकी 30 मिनिटाकरता लो फ्लेमवरती या पद्धतीने कुक करून घ्यायचं आहे। हे बघा, टोस्टचं बॅटर आपलं छानपैकी बेक झालेलं आहे। टूथपिक टाकून चेक करायचं आहे। हे बघा, टूथपिक क्लीन निघलेली आहे। गॅस बंद करून देऊन टोस्टचं बॅटर आपल्याला पूर्णपणे टीन आपलं थंड करायचं आहे। टीन थंड झाल्यानंतरच आपल्याला कडा मोकळ्या करायच्या आहे। हे बघा, एकदम व्यवस्थितपणे टीनमधून आपलं टोस्टचं बॅटर निघालेलं आहे। हे बघा, किती स्पॉन्ज आपला तयार झालेला, जाळी बघा कसली सुंदर पडलेली आहे। स्पॉन्जला आलेल्या जाळीवरून तुमच्या लक्षात येत असेल टोस्ट आपले एकदम जाळीदार तयार झालेले आहेत। टोस्ट आता छानपैकी मी तुम्हाला सेम साईजमध्ये कट करून दाखवणार आहे। हे बघा, स्पॉन्जमधली जाळी बघा एकदम जाळीदार। आता आपल्या टोस्ट छानपैकी या पद्धतीने आपल्याला छान कट करून घ्यायचे आहे। टोस्टची जाळी बघा कसली सुंदर पडलेली आहे। तसे मित्रांनो टोस्टचं साईज हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटं किंवा मोठं कट करू शकता। मी व्हिडिओमध्ये थोडेसे जाडसर टोस्ट कट केलेले आहे, पण शक्यतो आपल्याला जमेल तितके पातळ टोस्ट इथे कट करायचे आहेत। पातळ टोस्ट कट केल्यामुळे मित्रांनो आपले टोस्ट लवकरच छानपैकी बेक होतात। आता टोस्ट आपल्या बेक करण्यासाठी या पद्धतीने छानपैकी प्लेटमध्ये अरेंज करून द्यायचे आहे। बसतील तितके टोस्ट मी अरेंज करून दिलेले आहेत। आता मी कढई मीडियम फ्लेमवरती गरम केली आहे। मीडियम फ्लेमवरती आता हे टोस्ट आपल्याला आलटून पालटून 20 मिनिटाकरता छानपैकी बेक करायचे आहेत। हे बघा, आफ्टर 20 मिनिट्स मी छानपैकी प्लेट काढून देत आहे। हे बघा, टोस्ट किती सुंदर प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। यापेक्षा डार्क देखील तुम्ही टोस्ट करू शकता। सो मित्रांनो, मी तुम्हाला कढईमध्ये टोस्ट करून दाखवलेले आहे। आता कलर येण्याकरिता मी मीडियम फ्लेम गॅसची ठेवलेली आहे। चटका लागत आहे तरी मी तुम्हाला पलटी करून दाखवत आहे। आता गॅस बंद करून देऊन टोस्ट आपले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। हे बघा, कसले भारी टोस्ट तयार झालेले आहेत, एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल। तसेच हे बघा, तुम्हाला टोस्ट वाजून देखील दाखवतोय, एकदम क्रिस्पी बनलेले आहेत आणि चवीला एकदम फर्स्ट क्लास। चाय बरोबर मित्रांनो तुम्ही हे टोस्ट एन्जॉय करू शकता। तसेच तुम्ही 1 महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये हे टोस्ट स्टोर करू शकता। व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा, तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मैदा विरहित टोस्ट बनवता येतील। चला मग मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।